कोणाकोणाचं असं होतं की भांडी घासायला घेतली आणि आधी भांडी मांडायचा कंटाळा येतो. तर माझं पण असंच होतं. पण कितीही कंटाळा आला तरी करावं तर लागणारच. नंतर किचन मी स्वच्छ पुसून घेतले, भांडी घासली. तोपर्यंत माऊ मॅडम उठल्या होत्या. तिला नारळ पाणी प्यायला दिलं. किती आवडीने पिते बघा. कधी कधी खूप गुणी बाळासारखी वागते. नंतर मलाई खाल्ली. तिला नारळ पाण्यापेक्षा मलाई खूप आवडते. संध्याकाळी मला जायचं होतं पूजेला, म्हणून मी सिंपल अशी तयार झाले होते. नंतर निघालो. आम्ही गेल्यानंतर पूजेच्या पाया पडलो. महाप्रसाद घेतला. माझी मैत्रीण तर खूपच बिझी होती, कारण तिच्या सासऱ्याची गणमाळ होती. नंतर जागरण होतं. पटकन तिची ओटी भरून घेतली आणि नंतर गणमाळ बघायला गेलो. आमच्या इकडे थोडी वेगळी पद्धत आहे आणि इकडे थोडीशी वेगळी पद्धत होती. कारण आमच्या इकडे असं कळशी घेऊन म्हणजे छान वाटलं बघायला. इकडे कळशी घेऊन हे करत होत्या बायका, सगळ्या नाचत होत्या छान. आमच्या इकडे असं नाही आहे, तर हे चांगलं वाटलं बघायला. नंतर आम्ही जेवण करायला घेतलं. मी खूप काही घेतलं नाही, थोडंसंच घेतलं, जसं लागन तसं. उगाच वाया जाण्यापेक्षा जसं लागन तसंच घेतलं होतं. नंतर आमचे सर भेटले. आमचं जेवण झालं होतं म्हणून ह्या दोघांनी चान्स मारला, नाहीतर आम्हाला पण बसायचं होतं सरांसोबत. खूप दिवसानंतर भेटलो होतो. आम्हाला सर शिकवायला होते शाळेमध्ये. सरांसोबत बसलो, थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि गरम होत होतं, तर माझा असा काय अवतार झाला होता. नंतर आम्ही घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.